कर्मचाऱ्यांच्या खोलीचं दार उघडताच मी मनातून अर्जुनच्या आठवणी झटकून टाकल्या. आत पाऊल टाकलं आणि पाहिलं. लीला तिथं आधीच बसलेली होती. टेबलावर गुलाबी लंच बॉक्स आणि मिनरल वॉटरची बाटली ठेवलेली. तिने मला पाहिलं आणि तिच्या ओठावर हास्य उमटलं. आज मी मँगो फ्लॉट बनवले आपल्या आवडत्या गोडासाठी. ती पाठीवरच्या बॅगमध्ये चाचपडत होती आणि गुलाबी टपरवेअर डबा बाहेर काढत टेबलावर ठेवला. थँक्स लीला, मला एकदम खायला सुरुवात करायची. मी तिच्याकडे पाहत तोंडाला पाणी सुटल्यासारखं बोलले. मी वेळ संपवण्यासाठी बायोमेट्रिकवर अंगठा ठेवला आणि समोरच्या खुर्चीवर विसावले. सुषमाने दिलेला जेवणाचा डब्बा काढून टेबलावर ठेवला. लीला विस्फारलेल्या डोळ्यांनी माझ्या जेवणाकडे पाहत होती. इतकं सगळं ती नकळत पुटपुटली. पण त्याच क्षणी तिने चमच फोर्क टेबलावर ठेवले, जणू तिला काहीतरी फार महत्त्वाचं आठवलेलं. मग तिने पुन्हा तिच्या बॅगमध्ये शोधाशोध केली आणि एक छोटीशी कपकेक आणि गुलाबी मेणबत्ती बाहेर काढली. माझ्या डोळ्यात गमतीशीर चमक दिसली. तिनं मेणबत्ती कपकेकवर रोवली आणि दुसऱ्या हातातून लायटर काढून ती पेटवली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, लीला आनंदात गात होती. माझे गाल लाजेने फुलले. म्हटलं, देवाचं लाख लाख आभार, आपण दोघीच आहोत, नाहीतर हे सर्व पाहून पूर्ण रेस्टॉरंटमध्ये माझ्या वाढदिवसाची धुमाकूळ झाली असती. डोळे मीट आणि मनात काहीतरी इच्छा कर श्रेया, लीला कपकेक पुढे धरत म्हणाली. मी डोळे मिटले आणि एक अंतरीची इच्छा केली, तीच जी गेली अनेक वर्षे मनात खोलवर दाबून ठेवलेली. हे एकच मागणं आहे देवा, नंतर तुला काहीच मागणार नाही. फुंकर घालत मेणबत्तीची ज्योत विझवली. चला आता खायला लागूया, मी तर अगदी उपाशी आहे, लीला म्हणाली आणि लगेच जेवणात गुंतली. भुकेने मीही चम्मच उचलला. संध्याकाळी 4च्या सुमारास ग्राहकांची दुसरी लाट संपली. हॉलमध्ये मोजक्याच टेबल्सवर लोक बसले होते आणि वातावरण निवांत झालं होतं. माझं काही काम शिल्लक नव्हतं. मग मी एक निर्णय घेतला, अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्याशी बोलण्याचा. जेव्हा अश्विनने मला गालावर किस केलं, त्यानंतर अर्जुन डायनिंग एरियातून बाहेर गेला आणि त्यानंतर तो अजूनही मला दिसला नव्हता. एक अदृश्य ओट होती. मला त्याला पुन्हा भेटायचं होतं. कर्मचाऱ्यांच्या रूममध्ये गेल्यावर मॅनेजरला सांगितलं की मी पेंटहाऊसमध्ये CEOच्या ऑफिसमध्ये जात आहे. तिने परवानगी दिली. पेंटहाऊसकडे जाणे एकदम कठीण वाटत होतं. पावलं जड झाली होती, पण मी स्वतःला धीर दिला. हे टाळून नाही चालणार. लिफ्टमधून बाहेर पडताच समोरचा एलिगंट आर्च असलेला कॉरिडॉर दिसला. हृदयाच्या डोक्याचा आवाज कानात घुमू लागला. मी दरवाजाजवळ हलकं नॉक केलं. श्वास रोखून त्याच्या परिचित खोल आवाजाची वाट पाहत राहिले, पण काहीही प्रतिसाद नाही. भुवया किलकिलल्या. परत नॉक केलं. यावेळी जोरात, तरीही संपूर्ण शांतता. मनातल्या मनात शाप देत शेवटी ठरवलं, आत शिरते. दार उघडलं आणि मी हळूच आत पाऊल टाकलं. मी दार उघडून ऑफिसमध्ये शिरले आणि तोंड आपसुकच उघड राहिलं. अर्जुनच्या ऑफिसचं दृश्य पाहून मी स्तब्ध झाले. त्याचे खुर्चीत नसणं, कोट रॅकवरून गायब, हे स्पष्ट होतं. तो इथे नव्हता. कदाचित तो लवकर घरी गेला होता किंवा प्रियासोबत कुठे गेलेला. पण यावेळी त्याचं कुठे जाणं किंवा कुणासोबत असणं, मला काहीही फरक पडत नव्हता. डोळ्यापुढे दिसणाऱ्या दृश्याकडे माझं लक्ष केंद्रित झालं आणि भुवया चढल्या. ऑफिसच्या मध्यभागी गुलाबी टेबल क्लॉथने सजवलेले गोल टेबल होतं, एकदम रोमॅन्टिक डेटसाठी. त्यावर एक महागडं वाईन आणि 2 उंच वाईन ग्लासेस ठेवले होते. त्या टेबलच्या बाजूला थोडं उंच आणि आरसी टेबल, जणू डेझर्ट्स ठेवण्यासाठी वापरलं जाणारं टेबल. त्यावर एक 3 थराचं पांढरं केक होतं, लिली, पर्पल, पिवळ्या आणि ऑरेंज रंगाच्या फुलांनी सजलेलं. आजूबाजूला 24 गुलाबी मेणबत्त्या. माझ्या कपाळावर आड्या पडल्या. हे अर्जुननं माझ्यासाठी गेलंय का? मनात एक कुजबुजणारा आवाज ऐकू आला, 24 मेणबत्त्या, माझं वय आणि फुल, लिली, माझं आवडतं फुल, हे खरंच माझ्यासाठी आहे का? डोक्यात गोंधळ सुरू झाला, पण काहीतरी सुचत नव्हतं. मी हळूहळू पुढे गेले. एकदम माझ्या पायाखाली काहीतरी टणक आणि धारदार लागलं. मी दचकले. पायाखाली फुटलेली महागडी सेरॅमिक प्लेट. माझं लक्ष त्यावर गेलं. फुटकळ भाग सगळीकडे विखुरलेले, जणू कोणी जाणून बुजून फिरकावले होते. हे अपघाताने नाही झालं, मी पुटपुटले. हे कोणी रागात येऊन केलं होतं. एक सुस्कारा सोडत मी ऑफिसमधून बाहेर गेले. कॉरिडॉरमध्ये एक क्लिनिंग ट्रॉली दिसली. तिथून झाडू आणि धूळपाटी घेतली आणि पुन्हा ऑफिसमध्ये परतले. सावधपणे सगळी काच गोळा केली. शेवटी कचरा टाकायला गेले, तेव्हा कचऱ्याच्या डब्यात मला काहीतरी चमकलं. एक सुंदर गुलाबी पांढऱ्या लिलीचा गुच्छ. मी धक्क्यात. कोण एवढं निष्ठुर असेल की असं सुंदर फुलांचं गुच्छ फेकून देईल? तो गुच्छ मी उचलला. सावधपणे झटकून
धूळ काढली. बिचाऱ्या लिली, मी पुटपुटले. जणू त्या फुलांनाही भावना आहेत. तेव्हाच माझ्या बोटांना एक छोटं हार्ट शेप टॅग लागलं. मी ते उलटवून पाहिलं. हॅपी बर्थडे श्रेया. लेखनाची ओळख झाली. अर्जुनचं अक्षर होतं. एक क्षण आणि माझे गुडघे थरथरायला लागले. मी जवळच्या खुर्चीत बसले, फुलं मिठीत धरून. डोक्यात प्रश्नांची गर्दी. अर्जुननं कालच घटस्फोटाची मागणी केली आणि आज माझ्यासाठी एवढं सुंदर सजवलं. तो नक्की काय विचार करतोय? तो खरोखर वेडाच आहे का? त्यांच्यात 2 व्यक्तिमत्व आहेत. मी उठले. हातातल्या फुलांना गुच्छ अर्जुनच्या टेबलावर अलगद ठेवला. आता एकच मार्ग उरतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवायची असतील तर मला स्वतः अर्जुनशी बोलावे लागेल. ठरलं. आज रात्री मी अर्जुनच्या मॅन्शनमध्ये जाईन आणि त्याच्यासमोर सर्व विचार स्पष्ट विचारेन.